ओम श्री परमात्मने नमः. ज्ञानदेवांचा पत्रसंवाद चांगदेव 65. भाग 18. परमात्म वस्तूचं स्वरूप कसं आहे. भाग 1. ओव्या आहेत 30 आणि 31. सृष्टी हे द्रष्टा दृश्य दर्शन यांच्या त्रिवेणी संगमाचं नाव आहे. या त्रिपुटीला परमात्म तत्वच आधारभूत आहे व ते जाणून घ्यायला हवं असं सांगितल्यावर ज्ञानदेव पुढे त्या परमात्म वस्तूचं वर्णन करताना म्हणतात की जे म्हणता नये काही जाणो नये कैसेही असतची असे पाही असणे जया. ज्या वस्तूचे अशी तशी एवढी तेवढी इत्यादी शब्दाने वर्णन करता येत नाही ती ज्ञानाचा विषय होत नाही. ज्याचे अस्तित्व असून असतेच म्हणजे निरंतर असते ते तू पहा. आपुलिया बुबुळा दृष्टी असोनी अखम डोळा तैसा आत्मज्ञानी दुबळा ज्ञानरूप जो. अखम म्हणजे असमर्थ अक्षम. सर्व दृश्य वस्तू पाहण्याची दृष्टी डोळ्याच्या ठिकाणी आहे, पण तो स्वतःचं बुबुळ पाहण्याच्या बाबतीत स्वतःला बघण्याच्या बाबतीत आंधळाच ठरतो, कारण तो पाहणे रूपच आहे. त्याच्या ठिकाणी पाहणेपणाचा व्यवहार होत नाही. त्याप्रमाणे परमात्मा ज्ञानरूप असल्यामुळं आत्मज्ञानाच्या ठिकाणी दुबळा आहे. स्वामी स्वरूपानंद याचं अभंग रूपांतर करताना म्हणतात, तिये वस्तू लागे कैसी म्हणो काय न हो जी विषय जाणीवेसी. आपुली आपण असे स्वयंसिद्ध भावाभाव भेद गिळोनिया. पाहू शके काय दृष्टीसीच दृष्टी असोनिया शक्ती देखायाची. तैसी स्वयमेव वस्तू जी चिद्घन आपणा आपण जाणे कैसी. द्रष्टा दृश्य दर्शन म्हणजेच हे जग. त्याला परमात्म तत्व आधारभूत असतेच. अग्नी प्रकट झाला की दिसतो, पण प्रकट होण्यापूर्वीही तो असतोच. तसेच सृष्टी उत्पन्न होण्यापूर्वीही परमात्म तत्व होतेच. ज्ञानदेव सांगतात की ते परमात्म तत्व कसं आहे त्याचे मात्र जे म्हणता नये काही शब्दांनी वर्णन करता येत नाही, कारण इंद्रियगम्य असलेल्या वस्तूंचेच शब्दांनी वर्णन करता येतं. परमात्म तत्व हे इंद्रियांना गम्य नाही. इंद्रिये ही बहिर्मुख आहेत. न तत्र चक्षुर गच्छती न वाग गच्छती असं केनोपनिषदानं सांगितलंच आहे. त्यामुळे उपनिषदांनी त्याचे अनिर्देश्य अनाख्येय अनिर्वचनीय अशा शब्दांनी वर्णन केलं आहे. अर्थातच त्यावरून शब्दाची असमर्थता दिसून येते. त्यामुळे ते शब्दांच्या सहाय्याने आकलन होणार नाही. तांब्या भांड वगैरे शब्द उच्चारले की ती वस्तू आपल्या डोळ्यासमोर उभी राहते, पण अज्ञेय अनाख्येय अनिर्वचनीय अशा शब्दांनी आपल्याला कोणत्या वस्तूचं आकलन होतं. शब्दांनी वर्णन करता येण्यासारखी ती वस्तू नाही एवढेच त्या शब्दातून कळते. शब्दांनी वर्णन करता येत नाही म्हणून ती वस्तू नाहीच असं मात्र म्हणता येत नाही. उदाहरणार्थ हवा आपण पाहू शकत नाही. स्पर्श ज्ञानानं तिचं अस्तित्व कळत असले तरीही तिचे शब्दांनी वर्णन करता येत नाही. ती आहे एवढंच सांगता येतं. तसेच वस्तू असतची असे अशी आहे, नित्य निरंतर आहेच. आता हवा स्पर्शज्ञानाने कळते म्हणून आहे असं म्हणता तरी येतं, पण परमात्म वस्तू कोणत्याच इंद्रियाचा विषय होत नाही, मग ती आहे असं कसं म्हणता येईल अशी शंका निर्माण होण्याची शक्यता आहे. परमात्म वस्तू जरी इंद्रियांचा विषय होत नसली तरी सर्व इंद्रिये त्या चेतन शक्तीच्या आधारेच कार्य करतात. 50 किलोचं वजन मनुष्य ज्या शक्तीच्या आधारे उचलतो ती शक्ती दाखवता येत नाही, पण ओझे उचलण्याच्या क्रियेवरून ती शक्ती आहे असं त्या शक्तीचं अस्तित्व तर्काने जाणून घेता येतं. तसेच इंद्रिये ज्या अर्थी आपापले काम करतात त्या अर्थी त्यांच्याकडून काम करून घेणारे परमात्म तत्व हे असलंच पाहिजे. यन मनसा न मनुते येनाहुर मनोमतम तदैव ब्रह्मत्वम विधी नेदम यद इदम उपासते असं केनोपनिषदात म्हटलेलं आहे. ती परमात्म वस्तू मनाने डोळ्यांनी श्रोत्राने जाणून घेता येत नाही, पण ज्या आधारे इंद्रिये जाणण्याचे काम करतात ते ब्रह्म आहे असे तू जाणून घे असं केनोपनिषदानं सांगितलं आहे. यासाठी ज्ञानदेव एक उदाहरण देतात. डोळा सर्व दृश्य गोष्टी पाहतो, पण तो स्वतःला पाहण्याच्या बाबतीत मात्र आंधळा आहे. स्वतःला तो पाहू शकत नाही. तो एकटाच परमात्मा अथवा वटेश विश्वरूपाने नटलेला आहे. सहज निर्माण झालेल्या द्वैतविलासामुळे देहादी उपाधी तयार झाल्या व दिक आणि काल यांचं अस्तित्व आकाराला आलं. मूळच्या असतशी असणारे ऐक्याचे भान सुटले व क्षणिक असणारे द्वैत सत्य वाटू लागले आणि त्यातून मी पण व माझे पण यांची नांदणूक झाली. आपण कोणी वेगळे आहोत ही भावना
व दिक आणि काल यांच्यामुळे द्रष्टाभाव आपल्यामध्ये निर्माण झाला व द्रष्टा दृश्य दर्शन अशी त्रिपुटी भासमान झाली. बुबुळाने आपल्याला पाहायचं ठरवलं तर दिक आणि काल नसल्यामुळं त्याला स्वतःला आपले रूप दिसणार नाही. आता आपला डोळा आपल्याला पाहता येत नाही म्हणून डोळा नाहीच असं म्हणता येईल का? डोळा आहे म्हणून तर आपल्याला पाहता येतं. तो पाहणे रूप आहे, पण पाहण्याचा व्यवहार मात्र त्याच्या ठिकाणी होत नाही. तसेच परमात्मा वस्तू असतची असे अशी आहे, तिचं शब्दांनी वर्णन करता येत नाही. परमात्म तत्व एकले एक असूनही द्वैत कसे आकाराला येते त्यासाठी श्री परांजपे यांनी एक छान उदाहरण दिलं आहे. खेळण्यासाठी मुले मैदानावर आली की आपल्यामधूनच दोन गट निर्माण करतात व एकमेकांना परके मानतात आणि एकमेकांशी इरीशिरीनं खेळतात. एकमेकांवर विजय मिळवण्याचा प्रयत्न करतात आणि खेळ झाला की पुन्हा एक होतात. तसेच परमात्म वस्तू खेळासाठी द्विधा होते व द्वैत आकाराला येतं. पुढे ज्ञानदेव त्या परमात्म वस्तूचं वर्णन करत आहेत. तो भाग आपण उद्या पाहू. इतर अनेक ग्रंथांचा आधार घेऊन ज्ञानदेवांच्या चांगदेव 65 या ग्रंथाचं लेखन व वाचन सौ मनीषा अभ्यंकर मिरज यांनी केलं आहे. हरिओम तत्सत.